हापूस आंबा कुणाचा हा वाद पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे आणि आता याला निमित्त ठरलेलं आहे गुजरातचं नवसारी कृषी विद्यापीठ. कारण या विद्यापीठानं वलसाड हापूससाठी GI मानांकनाची मागणी केली आहे. त्यामुळे हापूस आंब्यावर आता गुजरातनं देखील दावा केल्याचं म्हणत राजकारण देखील तापलेलं आहे. पाहूयात. हापूस आंब्यावर गुजरातचा दावा. वलसाड हापूससाठी GI मानांकनाची मागणी. नवसारी कृषी विद्यापीठाच्या मागणीला कोकणातून विरोध. हापूस आंबा म्हटलं की डोळ्यासमोर येतो कोकणात पिकणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा. भारतच नव्हे तर जगातील अनेक देशांना या हापूसची गोडी. मात्र कोकणच्या या राजावर आता गुजरातनंही दावा केलाय. गुजरातच्या नवसारी कृषी विद्यापीठानं वलसाड हापूसला भौगोलिक मानांकन मिळावं अशी मागणी केली आहे. त्याला कोकणातील आंबा बागायतदारांनी विरोध केलाय. आतापर्यंत जगभरात केवळ कोकणातील हापूसलाच भौगोलिक मानांकन मिळालंय. त्यामुळे इतर कोणत्याही ठिकाणच्या आंब्याला हापूसचं भौगोलिक मानांकन देऊ नये अशी भूमिका कोकणातील आंबा बागायतदारांनी घेतली आहे. जगामध्ये जो एक्सपोर्ट आंबा होतोय हापूस म्हणून तो या ठिकाणी आमच्या 2च जिल्ह्यातला आहे. त्यामुळे आज या ठिकाणी महाराष्ट्र व इतर उर्वरित महाराष्ट्रात किंवा कर्नाटक या ठिकाणी आज गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड झालेली आहे. त्याला विरोध नाही, परंतु आमचा हापूस आंबा म्हणून जर या ठिकाणी कोणी या ठिकाणी मानांकनासाठी प्रयत्न करत असेल तर कोकणातला शेतकरी त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. कोकणच्या हापूस आंब्याची अवीट गोडी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. त्यामुळे कलमांद्वारे हे फळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आणि तिथेही रुजलं. कर्नाटकी, मलावी, वलसाड, शिवनेर असे त्याचे अनेक प्रकार निर्माण झाले. आंब्याच्या हंगामात हापूसचा बोलबाला जास्त असल्यामुळे आता प्रत्येक हापूसला मानांकन हवंय. कोकणच्या हापूसला मानांकन मिळाल्यानंतर शिवनेरी हापूस आंबा नावाने 2022 मध्ये भौगोलिक मानांकनासाठी अर्ज करण्यात आला. त्यानंतर आता गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केला. त्याला कोकणातून तीव्र विरोध होतोय. कोकणच्या मातीत रुजणाऱ्या हापूसची चव, रंग आणि सुगंध इतर आंब्यांमध्ये नाही असा दावा इथले शेतकरी करतात. हापूसच्या नावाने इतर आंबे विकून ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून कोकणच्या हापूससाठी QR कोड सुद्धा तयार करण्यात आलाय. केंद्र शासनाकडनं हे मानांकन दिलं गेलंय. आता ह्याच्यामध्ये आयोगाकडे विरोध केला जातोय, ट्रायब्युनलकडे. त्याच्यानंतर जर त्याच्यात काही असं तुम्ही म्हणता याप्रमाणे झालं की आपल्या नावाला पर्याय आले तर आम्ही ह्याच्याबाबतचा लढा हा न्यायालयीन पातळीवर सुप्रीम कोर्टापर्यंत लढणार आहोत. कारण आम्हाला माहिती आहे की आमच्यामध्ये जे मेरिट आहे, आम्ही जे काही कायदेशीर मुद्दे आणि तांत्रिक मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते अचूक आहेत. त्यामुळे हे मानांकन हे हापूसलाच राहील आणि कोकणातील हापूस हा हापूसच राहील. कोकण हापूसचं भौगोलिक नामांकन अबाधित ठेवण्यासाठी आम्ही समाजाच्या सर्व थरात लढा देऊ आणि कोकणवासियांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू. दरम्यान आता याच हापूसवर गुजरातनं दावा केल्याचा आरोप करत राजकारणही चांगलंच तापू लागलंय. वलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे. त्याची तुम्ही देखील चिंता करू नका. आणि बडसाडचा येऊ दे नाही तर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही. हे जगानं सिद्ध केलेलं आहे. हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? दादर रेल्वे स्थानकाला बाबासाहेबांचं आता गुजरातचा बडसाड जर रत्नागिरीमध्ये आणून लावला असतं तर आक्रमण आपण मान्य करू. त्यांनी त्यांची मागणी करावी. शेवटी आमच्या कोकणाच्या हापूसाची बाजू किती भक्कम आहे आणि कुठे कुठे लावून धरायचंय यासाठी आम्ही सगळेजण सक्षम आहोत ना. केंद्रामध्ये सन्मान्य राणे साहेब आहेत, सन्मान्य सुनील तटकरे साहेब खासदार म्हणून आहेत. आम्ही सगळेचे सगळे लोकप्रतिनिधी आहोत, महायुतीचे मंत्री आहोत. आम्ही सगळ्या ताकदीने आमच्या हापूस आंब्याच्या मागे उभे आहोत. जर चेतक घोळेची आई गुजरातची असू शकते तर मग हापूस आंबा का असू शकत नाही? मुंबई उद्या गुजरातचं राज्य झालेलं तुम्हाला दिसेल. त्याची ती सुरुवात आहे, हळूहळू फळावरून गडावर जाणं. आणि हे गड सुद्धा गुजरातच्याच वेळेस झालेले होते, महाराजांनी बांधलेले असंही म्हणतील. त्याला आता राजे आहेत ते काही बोलू शकतात. सध्या सेवक कुठे आहेत? राजे आहेत. राजा बोले दल हले. राजांच्या मुखातून जे निघेल ते सत्य. त्यामुळे आपण असं म्हणू की गुजरातनी सर्व केलंय. या देशाला स्वातंत्र्य गुजरातनी दिलंय, हा देशाला उभं गुजरातनी केलं.
सर्व गुजरातचंच वैभव आहे, त्यामुळे आपण जगतो आहोत असं म्हणायला हरकत नाही. हापूस आंबा खरं तर महाराष्ट्राची नव्हे तर देशाची शान आहे, महाराष्ट्राची तर आहेच. आणि असं असताना हा हापूस आंबा आता गुजरातचा, मला असं वाटतं हे नवीनच काहीतरी सुरू होतंय. पण तो हापूस आंबा कोणाचा आहे हे जगाला सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात समुद्र किनाऱ्यालगतच्या 4 जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या या विशिष्ट आंब्यांसाठी हापूस हे मानांकन देण्यात आलंय. त्यामुळे या फळाला बाजारपेठेत आर्थिक सुरक्षा मिळाली आहे. जगात कुठेही आंबे खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा पहिला कल असतो तो हापूसकडे. त्यामुळे या फळाभोवतीच कोकणचं अर्थकारण फिरतं. त्यामुळे इतर ठिकाणी उत्पादित होणाऱ्या आंब्यांना हापूस हे नाव देऊ नका अशी मागणी कोकणातील आंबा उत्पादकांनी केली. आता या सगळ्या वादात येणाऱ्या हंगामात अस्सल हापूस चाखायला मिळो हीच सर्व ग्राहकांची माफक अपेक्षा. प्रणव पोळेकर, झी 24 तास, रत्नागिरी.